राष्ट्रीय हातमाग दिन या देशाचे पंतप्रधान यांनी 2015 साली राष्ट्रीय हातमाग दिनाची घोषणा केली। त्या वर्षापासून राष्ट्रीय विणकर दिन साजरा केला जातो। 10 वर्षापासून आपण साजरा करतोय। अनेक जणांनी पाठपुरावा केल्यामुळे यावर्षी महाराष्ट्र शासनाने विणकर समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून विणकरांप्रती सकारात्मक भूमिका बजावली असं प्रतिपादन राष्ट्रीय विणकर दिन संयोजन समितीचे सदस्य ज्ञानेश्वर मॅक्कल यांनी व्यक्त केलं। यावेळी माजी आमदार नरसई आडम मास्तर, मनपाचे आयुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील, माजी नगरसेवक पांडुरंग दिड्डी, नागेश वल्लाळ, राजेश कोटे, इंदिरा कुडक्याल, रामचंद्र जन्नू, काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, पद्मशाली न्याती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, पद्मशाली युवक संघटना अध्यक्ष शेखर कटकम, राकेश पुंजाल, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सरचिटणीस दशरथ गोप, यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, हरिओम विणकर, बाग बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश सिद्धम आदी मान्यवर उपस्थित होते। या दिनाचं औचित्य साधून काही विणकर बांधवांचा आणि विणकर क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्यांचा सत्कार करण्यात आला। वॉल हँगीचे नॅशनल अवॉर्ड राजेंद्र अंकम, हडगार कोष्टी समाजाचे प्रदेश महिला अध्यक्षा सौवंदना शरण बसप्पा, अष्टगी अक्कलकोट, विजयलक्ष्मी होलमणी, वॉल हँगीचे प्रवीण फलमारी, श्रीनिवास अनंतुल, अंबादास करली, लक्ष्मण गणपा, दत्तात्रय जल्ला आदींचा यथोचित सन्मान करण्यात आला। यावेळी मनपाचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी आपल्या मनोगतात विणकर समाजाप्रती अनेक योजनांची माहिती सांगितली। स्वातंत्र्य लढ्यातील स्वदेशी चळवळ या दिवशी झाली, त्याची उदाहरणं देऊन हातमाग व्यवसाय अत्यंत गरज असल्याचं सांगितलं। हातमाग व्यवसायाचे बापू गेनो हे विणकर समाजाची चळवळ सुरू केली। पुढील वर्षी विणकर सप्ताह करण्यासाठी आपण प्रयत्न करू असं आश्वासन दिलंय। यावेळी महेश कोटे, नरसई आडम मास्तर यांनी विणकर समाजाला शुभेच्छा दिल्या। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राकेश पुंजाल, रामगोपाल मॅकल, सिद्धारूढ जेवर्गी, सिद्धारूढ निंबाळे, विजय जुजा, विजय निली, मासुदे वाडकी, ॲडव्होकेट अनिल बासम, नवनाथ साका, गणेश बोद्दुल, नागेश बंडी, श्रीनिवास दासरी, गणेश गुज्जा आदींनी परिश्रम घेतले। महांकली एलदी, भूपती कमटम, संतोष सोमा, प्रथमेश कन्ना, अमर बोडा, श्रीनिवास संगा, तुषार जक्का, राम गड्डम, अशोक बल्ला, नागेश बोमड्याल, नागेश बंडी, अविनाश शंकू, प्रवीण जिल्हा, मंगेश फलमारी, श्रीनिवास गुंडेटी, नरेंद्र आकेन, हरी चरकुपल्ली, संतोष गोविंद, राजुल अंबादास जल्ला, नागेश मॅकल सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था। गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन। वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन। मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेला आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगलं रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे। त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळू शकतात। सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन, गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय, प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन। याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स। संपर्क विजयकुमार अंकम, मोबाईल क्रमांक 9226389292, शाखा नंबर 1, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर, शाखा नंबर 2, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड, कनाळे कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर सोलापूर।